तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू भटकंती एक प्रवास. मागे बघतील तुम्ही हायवेला आहे. टायटलवरून तुम्हाला समज असेल आपण कुठे आलोय. आपण आलेलो आहे हमरापूरला. 10 मिनिटं आपल्याला लागणार आहे आतमध्ये जाण्यासाठी. फिलिंग बेस्ट वाटतं एकदम. खूप एक्साइट आहे मी या शूटसाठी. तुम्ही घर बसल्या व्हिडिओ एन्जॉय करा. घर बसल्या गणेशोत्सव बघा विथ भटकंती एक प्रवास. आणि जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच भटकंती एक प्रवासला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भारी वाटतं ना वातावरण. मी जे तुम्हाला प्रॉमिस केलेलं ते प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी मी आज आलेलो आहे हमरापूरला, कुणाल पाटील वर्कशॉपच्या इथे. तुम्ही पुढे बघतीलच व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे. मी तुम्हाला पूर्ण वर्कशॉप दाखवणार आहे. इथे कसं पेंटिंगचं काम होतं आणि इथे छोटे छोटेसे बाप्पा आहेत तर ते तुम्हाला पाहायला मिळतील. तर ती तुम्हाला टूर पाहायला मिळणार आहे आपल्या वर्कशॉपची. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये आपल्याला नेहमीचं वाक्य म्हणजे गणपती बाप्पा मोरया टाका. आणि जर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुम्हाला असेच नवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि तर माझं सर्व बोलून झालेलं तर मी तुम्हाला दाखवतो आता वर्कशॉपच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जातो. आपण जाऊया वर्कशॉपमध्ये एक छोटीशी टूर करूया. तर इथे आहेत असे गणपती ज्यांचं काम म्हणजे बोलतात ना आपण वायटिंगमध्ये अजून बाकी आहे काम. इथे वरच्यावर काम झालेलं आहे. इथे अजून कलर वगैरे बाकी आहे. इथे आहेत हे गणपती म्हणजे हा एक पहिला भाग आहे. इथे तुम्हाला गणपती पाहायला मिळतील. जरा गणपती दाखव. तर आपण आता जातोय पुढे. म्हणजे इथे तुम्हाला कलरचं काम पाहायला मिळेल. इथे असं गणपती बाप्पाचं कलरचं काम होतं. म्हणजे फायनल नाव वरच्यावर टचअप ना दुसरं काय म्हणतात त्याला कलर. वरच्यावर म्हणजे ना पॅच कलर म्हणतात त्याला. पॅच कलरचं काम होतं. इकडे पण होतं इकडे पण होतं. आणखी तिथे हा रेडी गणपती. हा रेडी आहे ना. हा कम्प्लीट रेडी गणपती. आणि इथे सगळ्यांचे फेवरेट गणपती जे छोटे बाप्पा आहेत हे तुम्हाला ह्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर तोही तुम्ही व्हिडिओ बघा. फार सुंदर व्हिडिओ येतो. वेगवेगळ्या त्याच्यामध्ये तुम्हाला सिनेमॅटिक अँगल बघायला मिळतील. आणि आपण जाऊया आतमध्ये. हाय, इथे पण तुम्ही बघते तर इथे पण गणपती बऱ्यापैकी म्हणजे आपण मोजू शकत नाही इतके गणपती आहे. इथे थोडेसे मोठे गणपती आहेत. हे 5-5.5 फुटाचे असतील. हे मोठे गणपती आहेत. आणखीन इथे असे गणपती वेगवेगळे आहेत. इथे कलरिंगचं काम, डोळ्यांची आखणी. या मित्रांनी मागाशी डोळ्याची आखणी केली आहे. त्याचा व्हिडिओ आपण सेपरेट टाकणार आहे. इथे डोळ्याची आखणी करतो नाही ना. इथे पण डोळ्याची आखणी करतो. अच्छा. तर या मित्राचा वेगळा व्हिडिओ आहे तो आपण सेपरेट टाकणार आहे. तर तो पण नक्की बघा. तर आता आपण आलो वरचं म्हणजे फर्स्ट फ्लोअर. तुम्ही बोलू शकता आपण फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे. आणि इथे पण गणपती आहेत जे काही अर्धे पेंटेड गणपती आहेत, अर्धे छोटे गणपती आहेत. आणि वरती पण थोडं काम चालू आहे. इथे पेंटिंगचं काम चालू आहे. आणि मी तुम्हाला वरचा पूर्ण वर्कशॉप दाखवतो. इकडे हे पेंटिंगचं काम चालू आहे. आणि इथे अशा मूर्त्या काही आहेत. आणि इथे पण पेंटिंगचं काम चालू आहे. इथे आता ही एक मूर्ती जी होती ती फिनिश झाली. ही एक मूर्ती आता ही जस्ट फिनिश झाली आहे. तिला गोल्डन कलर वगैरे बाकी होता. ती आता मूर्ती फिनिश झाली आहे. इथे फिनिश झालेली येतात आहे. या ऑलमोस्ट सगळ्या ज्या मूर्त्या आहेत या आता हा इथे मिळतोय. फायनल टचअप करण्यासाठी घेऊन जाते. आणि यावरती पण बऱ्याच मूर्त्या आहेत. त्यांना थोडेफार म्हणजे गोल्डन वगैरे कलर आहेत ना तेवढे द्यायचे बाकी आहेत. तर बघता इथे उघडे गणपती आहेत जे आपण मोजू शकत नाही. इथे गणपती आहेत. इथे पण गणपतीला आता सेम आहे ना ही मूर्ती. वेगवेगळ्या. ओके. यांना पण गोल्ड बाकी आहे. गोल्ड जशी ही मूर्ती केली तर त्याला गोल्ड द्यायचं बाकी आहे. ठीक आहे.
कमेंटमध्ये आपल्याला नेहमीचं वाक्य म्हणजे गणपती बाप्पा मोरया टाका. आणि जर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुम्हाला असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील.